टोल संदर्भामध्ये महत्त्वाची बातमी। राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणार आहे। राज्य सरकार खासगी चारचाकी वाहनांवरचा टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं गांभीर्यानं विचार सुरू केला आहे। त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबरीची शक्यता आहे। टोल विरोधामधला उद्रेक लक्षात घेऊन सरकार हा निर्णय घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। 2008ला नोकर भरती प्रकरणी रेल्वेच्या नोकर भरती प्रकरणी परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी राज ठाकरेंविरोधात तक्रार आहे। या खटल्यात ते कोर्टात हजर राहतील। राज ठाकरे याआधी सुनावणीकरता अनेकदा गैरहजर राहिले, त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आलं होतं। आता वॉरंट रद्द करून घेण्यासाठी राज यांना व्यक्तिशः हजर राहावंच लागणार आहे। मेट्रो रेल्वेला विलंब होत असल्यानं भाजप खासदारांनी आता निर्वाणीचा इशारा दिलाय। मेट्रो रेल्वे सुरू झाली नाही तर दुपारी 3 वाजता आज मेट्रोनं प्रवास करून मेट्रो खुली करणार असा इशारा भाजप खासदारांनी मेट्रो प्रशासनाला दिलाय। खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी आणि आमदार प्रकाश मेहता हे मेट्रोतून मोफत प्रवास करणार असा इशारा त्यांनी दिला। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। मात्र यावेळी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा साधा उल्लेखही नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। कुंभमेळा पुढच्या वर्षी भरतोय आणि आघाडी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पाकडून नाशिककरांना खूप अपेक्षा होत्या, मात्र त्या सर्व फोल ठरल्या अशी भावना व्यक्त होते। विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली। शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीत हा नवा सूर उमटला। लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडवल्यानं कार्यकर्ते हातबल झालेत। अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पवारांच्या नावाची घोषणा केल्यास राष्ट्रवादीला जास्तीत जास्त जागा मिळतील अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। आदिवासी जनतेसाठी स्वेटर चिक्की देण्याच्या योजनेमध्ये गैरव्यवहार झालाय, त्याची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे। राज्यामध्ये आदिवासी विभागामार्फत दिलेल्या स्वेटर आणि चिक्की तसंच नाईट गाऊनची खरेदी करण्याबाबत असलेल्या टेंडर प्रक्रियेला बगल दिली। या संदर्भामध्ये नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने अजून रिपोर्ट दिलेला नाही असं विधान परिषदेत सांगण्यात आलं। या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली। ती मागणी विधान परिषदेच्या सभापतींनी मान्य केली आहे। काँग्रेसमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी पुढची राजकीय भूमिका ठरवण्यासाठी समर्थकांची बोलावलेली बैठक पुढे ढकलली आहे। मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही राणेंची नाराजी कायम आहे। राणे राजकीय भूकंप घडवणार की अन्य भूमिका मांडणार याची आता मोठी उत्सुकता समर्थकांसह सगळ्यांनाच आहे। कॅम्पाकोला इमारतीवर कारवाई करण्याची तयारी एकीकडे महापालिकेने सुरू केलेली असताना रहिवाशांनी या कंपाऊंडच्या परिसरात तंबू ठोकून राहण्याचा निर्धार केला आणि तंबू ठोकले आहेत। महापालिकेने हे तंबू काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे। मुंबईमधल्या घाटकोपर वर्सोवा या पहिल्या मेट्रो मार्गावरचा अडथळा अखेर दूर झालाय। रेल्वे मंत्रालयाकडून मेट्रोला अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं, तरीही मुंबईत मेट्रो धावणार कधी हा प्रश्न आहे। कारण मेट्रोचे अनेक मुहूर्त टळलेत। निदान आता तरी मेट्रो सुरू होईल का असा सवाल मुंबईकरांना आहे। राज्यामध्ये एलबीटी रद्द करण्याला विरोध होतोय। पुणे महापालिका कर्मचारी संघटनेतर्फे या विरोधात निदर्शनं करण्यात आली। पालिकेतील बिगारी ते अधिकारी सगळेच या आंदोलनात सहभागी झाले होते। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ईसीजी स्कॅन आणि एक्सरे विषयाचे पेपर फुटलेत। सकाळी 10ला या पेपरची परीक्षा काल होणार होती, मात्र परीक्षा सुरू होण्याआधीच पेपर सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथे मिळाले। पेपर फुटल्याचं वृत्त झी मीडियानं प्रसारित केल्यावर होणारे पेपर रद्द करण्यात आलेत। पेपर फुटल्यानं 1 वर्ष मेहनत घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र फटका बसला। मुलींना शिकवा अशा कितीही घोषणा वल्गना होत असल्या तरी आधी शाळा प्रवाशाचं दिव्य पालकांना पार पडायला लागतंय। त्यात खासगी शाळा प्रशासनांची मुजोरी आणि राजकारण्यांचा वाढता दबाव यामुळे सर्वसामान्यांना वाली कोण हा प्रश्न उपस्थित होतो। ठाण्यामधल्या
होली क्रॉस शाळेमध्ये प्रवेश न मिळालेल्या 19 मुली आणि त्यांचे पालक दाद मागत फिरतात, पण त्यांची कुणीही दखल घेत नाही. मुजोर शाळा प्रशासनाला कोण वठणीवर आणणार असा प्रश्न निर्माण झाला. जिगर असेल तर शारीरिक अपंगत्वावरही मात करता येते. यशाची विविध शिखरं देखील छोटी वाटायला लागतात. हे उदाहरण घालून दिलंय बारामतीच्या कृष्णानं. दोन्ही हात नसलेल्या कृष्णानं पायानं आपली 12वीचे पेपर लिहिले आणि तो 12वी चांगल्या मार्कानं पासही झाला. ब्लॅक पॅन्थर दिसणं खरं म्हणजे दुर्मिळ मानलं जातं, पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा परिसरात ब्लॅक पॅन्थरचा वावर स्पष्ट झालाय. काही दिवसांपूर्वी आजरा तालुक्यातल्या पारपोलीच्या जंगलात वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा ब्लॅक पॅन्थर कैद झालाय. लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांच्या मदतीसाठी निर्भया फंडातून देशातील पहिलं आधार केंद्र मुंबईत उभारलं जाणार आहे. उपचारापासून ते कायदेशीर सल्ल्यापर्यंतच्या सर्व गोष्टी एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न केंद्राच्या माध्यमातून केला जाणार आहे. मुंबई महापालिकेत झालेल्या बैठकीमध्ये संयुक्त बैठक ही होती. या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा या विषयावर झाली. बिग बी अमिताभ बच्चन आता महाराष्ट्राच्या फलोत्पादन विभागाचा ब्रँड अँबॅसेडर झालाय. गुजरात आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांच्या पर्यटन विभागाची जाहिरात याआधी अमिताभनं केली आहे. आता अमिताभ फलोत्पादन विभागाची जाहिरात करणार आहे. महाराष्ट्रामधल्या आंबा, द्राक्ष, काजू, फणस, संत्र यासारख्या फळांचं मार्केटिंग करताना आपल्याला अमिताभ दिसून येणार आहे. पावसापूर्वीच्या तयारीसाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्यात. मात्र युतीची सत्ता असलेल्या रत्नागिरी नगरपालिकेत अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य. शहराचा मुख्य पर्याय असलेल्या तोरणा नाला देखील कचऱ्यानं खचाखच भरलाय. कचरा कुंड्यात तुडुंब आहेत, गटारं तुंबलेत. यामुळं पावसाळ्यात गटाराचं पाणी रस्त्यावर येईल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. विरा रोडमध्ये धावत्या लोकलमध्ये तरुणीला मारहाण करण्याच्या घटनेला 24 तास उलटून गेलेत. मात्र अजूनही या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नाहीये. हे धक्कादायक आहे. पोलिसांनी आरोपीचं फुटेज प्रसिद्ध केलंय. फुटेजच्या आधारावरती पोलीस तपासाचा प्रयत्न करत आहेत. मुंबईतल्या ट्रॉम्बे परिसरात नोकरीचा आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात एका महिलेसह 4 जणांना अटक करण्यात आली. या तरुणीनं ब्युटिशियनचा कोर्स केला होता. ती नोकरीच्या शोधात होती. त्याचवेळी आरोपींच्या टोळीतल्या महिलेशी तिचा संपर्क झाला. त्यानंतर टोळीतल्या एका महिलेनं तिला फसवून नरधावांच्या स्वाधीन केलं अशी माहिती पोलीस तपासात उघड होती. मुंबईत अंधेरी भागामध्ये महिलेच्या छेडछाडीनंतर पबमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना उघडकीला आली. 29 मेला हा सर्व प्रकार घडला होता. त्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना आता मिळालंय. विक्रम कुमार या 50 वर्षांच्या आरोपीनं पहिल्यांदा पबमध्ये एका तरुणीशी छेडछाड केली. आपण पाहू शकतोय पांढरा शर्ट घातलेला विक्रम कुमार या महिलेची छेड काढताना आपल्याला दिसतोय. इतकंच नाही तर या महिलेचा त्यानं पाठलाग केला. नशेत असलेल्या विक्रमनं नंतर आपल्या बुटात लपवलेली बंदूक काढून महिलेबरोबरच पबच्या मॅनेजरलाही धमकावलं, गोळीबारही केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात नागपूर विभागात मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 1 लाख लिटर दारूची विक्री जास्त झाली आहे. माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून ही माहिती उघडकीला आली आहे. त्यामुळे मतदारांना मतदानापर्यंत नेण्यासाठी दारूचा वापर सर्रास होत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. कांजूर एलबीएस रोडजवळ 2 बसेसच्या धडकेत 4 प्रवासी जखमी झाले. ते दोन्ही बसेस 461 क्रमांकाच्या आहेत. कांजूरच्या सेंट झेवियर शाळेजवळ हा अपघात झाला. सिग्नलवर उभ्या असलेल्या गोराई आगाराच्या एसी बसला पाठवून आलेल्या बसनं जबर धडक दिली. या 4 प्रवासी जखमी झाले. रात्री उशिराच्या लोकलनं घराकडे परतणाऱ्या स्टेशन मास्टरवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. लुटमार करण्याच्या उद्देशानं हा हल्ला झाला असून यात स्टेशन मास्तर नारायण शेळके गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी चिंचवड इथल्या हॉटेल व्यवस्थापक गोळीबार प्रकरणी 2 आठवडे उलटूनही हत्येचा आरोप असलेला काँग्रेसचा नगरसेवक अद्याप फरार आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे आरोपी जालिंदर शिंदेला पोलीस अटक करत नसल्याचा आरोप मयत
विनायक शिंदेच्या कुटुंबियांनी केला आहे. वसईत जिवलग मित्रानंच मित्राच्या घरात 18 लाखांची चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी आशुतोष चौकरसह अन्य तिघांना ताब्यात घेतले. 2 महिन्यांपूर्वी मित्राच्या घराची हरवलेली चावी आशुतोषला सापडली आहे. चावीच्या सहाय्यानं त्यानं ही चोरी केली आहे. मुंबई आग्रा महामार्गाजवळच्या शहापूर जवळच्या चेरपोली घाटात इलेक्ट्रॉनिक सामान वाहून नेणारा ट्रक लुटणाऱ्या टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ट्रक चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या चौघांकडून 68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. डोंबिवलीमध्ये महिला कंडक्टरच्या बाजूने शिवसेना पुढे आली असून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन सेनेनं दिले. तसंच ज्या बसमध्ये महिला कंडक्टर असतील त्या बसमध्ये एक सुरक्षा रक्षक ठेवा अशी मागणी ही सेनेनं केली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या झडशी येथे बोगस बियाणं बनवून विकणाऱ्या टोळीला सेलू पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून 6 लाखांचं बोगस बियाणं आणि प्रिंटेड पिशव्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. सोयाबीन उगवण क्षमता कमी असल्यानं बियाण्यांचा तुटवडा भासणार असल्याचे संकेत महिन्यापूर्वीच कृषी विभागाला देण्यात आले होते. याचाच फायदा या डुप्लिकेट बनावट बियाणं बनवणाऱ्या टोळीनं घेतला. तीनशे 41व्या शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत शिवराय प्रतिष्ठानतर्फे अंबरनाथमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाहीर मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या महानाट्यातला राज्याभिषेक सोहळा यावेळी सादर करण्यात आला. उपस्थित शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर पार पडला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे या सोहळ्याचं दिमाखदार आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूरचे युवराज राजे छत्रपती संभाजी यांनी शिवप्रतिमेची पूजा केली. यावेळी फुलांनी नटवलेल्या मेघडंबरीतल्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. भाजपच्या इंदोरच्या खासदार आणि ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची आज लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडला. त्याला सर्वच पक्षांनी अनुमोदन दिलं. त्यामुळे महाजनांची निवड बिनविरोध झाली आहे. सुमित्रा महाजन आतापर्यंत सलग 8 वेळा इंदोरमधून लोकसभेवर निवडून गेल्यात. महाजन या लोकसभेच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष झाल्या. प्रकाश जावडेकर यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशमधून प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात गंगा स्वच्छतेसाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गंगा स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी दिली. आज रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. नितीन गडकरींच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आरोप मागे घ्यायला नकार दिलाय. गडकरी यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात केजरीवाल कोर्टात हजर झाले होते. शीख जहालमतवादी आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे सुरक्षा रक्षक अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरात एकमेकांना भिडल्यानं तणाव निर्माण झाला होता. कृपाण तलवारी लाठ्या काठ्यांचा वापर करत दोन्ही गटांनी एकमेकांवरती हल्ले केले. सुवर्ण मंदिरातल्या दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला 30 वर्ष पूर्ण झाली. एकेकाळी विनोदवाल्याचे सहकारी असलेल्या समरजित सिंग मान यांनी अकाल तख्तमधून भाषण देण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही चकमक झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.